सगळीकडे सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे। सजावट मिरवणुकीत सर्रासपणे लेझरचा वापर होतोय। मात्र याच लेझरमुळे कोल्हापुरातील एका तरुणाच्या डोळ्यात रक्तस्राव झाला, त्याचा डोळा जखमी झाला। कोल्हापूरमधील गणेश मिरवणुकीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेमकं काय घडलं कोल्हापुरात या तरुणासोबत पाहूया या रिपोर्टमध्ये। लेझरमुळे तरुणाच्या डोळ्याचा घात। लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्राव। जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार? संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाचं वाजत गाजत मिरवणूक काढत आगमन झालंय। कुठे लेझिम ढोल ताशांचा गजर असा मराठमोळा थाट होता, तर कुठे विद्युत रोषणाई डीजे लेझरचा मारा होता। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील उजगावमध्ये याच लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यावर विघ्न आले। 21 वर्षीय आदित्य बोडके हा देखील मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता। या मिरवणुकीत प्रखर लेझर किरणांचा वापर करण्यात आला होता। मात्र ही किरणं डोळ्यावर पडल्यानं या तरुणाचा डोळा लाल होऊन पाणी वाहू लागलं। त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा झाली होती। डोळ्यामध्ये रक्तस्राव झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं। काल मी गणपती मिरवणूक बघायला गेलो होतो। मिरवणुकीत फिरत असताना माझ्या डोळ्यावर लेझर पडला। मला ब्लड दिसत होतं, म्हणून मी घरी आलो। घरी कल्पना दिली आणि डॉक्टरांकडे गेलो होतो। खाजगी दवाखान्यामध्ये काल उपचार घेतले। त्यांनी सांगितले की डोळ्यामध्ये रक्त साठले म्हणून। तर आता उद्या आज रविवार आहे, तर उद्या परत त्यांनी मला बोलवले। दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत दवाखान्यात दाखवायला जायचं आहे। पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे। नमस्कार, मी डॉक्टर दुधवाते अनिल, आय सर्जन आहे। गेली 15 वर्षापासून मी डॉक्टर दुधवाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर येथे प्रॅक्टिस करत आहे। सध्या गणेश फेस्टिवलमध्ये लेझर शोचा वापर हा जास्त वाढत चाललेला आहे आणि यामुळे आपल्या गणेश भक्तांचे डोळे हे खराब होत आहेत। तर मला गणेश भक्तांना असं आव्हान करायचं आहे की हा लेझर शोचा वापर करणं टाळलं गेला पाहिजे आणि ज्या ठिकाणी असे लेझर शो आहेत त्या ठिकाणी तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की लेझरचा मारा करत असताना तुमचे डोळे त्या लेझरकडे गेले नाही पाहिजे। कारण काय होतं की लेझरची फ्रिक्वेन्सी आणि आपल्या डोळ्याची फोकल लेंथ मॅच झाली की ते लेझरचा जो मारा आहे तो रेटिनावरती गेला की रेटिना बंद होतो आणि रक्तस्राव होतो आणि त्यामुळे परमनंटली तुमचे डोळे हे आंधळे होण्याची शक्यता असते। त्यामुळे सर्वांनी ही काळजी घ्यावी। धन्यवाद। या लेझरचा उजगाव परिसरात अनेकांना त्रास झाल्याची चर्चा आहे। टेमलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेझरमुळे त्रास झाला। त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्यानं त्यांनीही उपचार घेतल्याची माहिती आहे। लेझरमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो ते पाहूया। लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे छोट्या रक्तवाहिन्या फुटतात। रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात। तीव्र स्वरूपाचे लेझर लाईट टार्गेटेड असतात। रेटिनाच्या मध्यावर हा लाईट पडल्यास डोळा भासतो, नजर अंधुक होते आणि कायमची दृष्टी जाते। नेत्ररोग तज्ञांनीही लेझरचा झोत थेट डोळ्यावर आल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा दिलाय। तो डायरेक्ट डोळ्यात आत जातो आणि तो 10 सेकंद जरी डोळ्यात गेला तर डोळ्याच्या पाठीमागे रेटिना नावाचा पडदा असतो। त्या रेटिनाच्या पडद्यावर हा लेसर जाऊन, कारण हा फोटोसेन्सिटिव्ह पडदा त्याचं नाव आहे, रेटिना हा फोटोसेन्सिटिव्ह असतो आणि या पडद्यावर हा जेव्हा लेसर जाऊन 10 सेकंद लागतो त्यावेळेस त्या रेटिना जो सगळा आहे त्याला बर्न होतो, बर्न, आणि हाच रेटिना आहे ज्याच्यामुळे आपला दृष्टी असते। 2 वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासात गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात लेझर शोमुळे 70 जणांच्या डोळ्यांना इजा झाल्याची नोंद होती। गेल्या वर्षी असे प्रकार समोर आले होते। त्यामुळे लेझर आणि कर्णकर्कश असा डीजेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे। केवळ कागदावरची कारवाई नको। कुठल्याही मिरवणुकीत जीवनात अंधार आणि बहिरेपणा आणणारे हे घातक प्रकार थांबवणं आवश्यक आहे। रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।